तर आज पहाटे अजित पवार हे बारामतीला निघाले होते मुंबईवरून। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि प्रचार सभा ज्या आहेत त्या बारामती 4 प्रचार सभा अजित पवारांच्या होत्या आणि त्याच प्रचार सभेसाठी अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते। विमान बारामतीला येण्यासाठी सकाळी मुंबईतून 8:10 निघालं होतं आणि बारामतीमध्ये ते 8:50 विमानतळावरती उतरणार होतं। मात्र त्याआधी काही क्षण आधीचा विमान अपघात झाला। विमान लँडिंग होण्याच्या आधी म्हणजे बारामतीच्या धावपट्टीवरती विमान लँडिंग होताना ते विमान हवेमध्ये घिरटा घालत असं तिथल्या काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे, ज्यांनी तो प्रत्यक्ष अपघात पाहिला। त्यांच्या म्हणण्यानुसार विमान हे लँड होण्याच्या आधी 100 मीटर अंतरावरती ते पुन्हा हवेमध्ये उंचावलं गेलं। ते विमान तिथे घिरट्या घालत होतं आणि त्यानंतर ते लँड होण्याच्या आधीच 100 मीटर अंतरावरती ते क्रॅश झालं एका शेतामध्ये। क्रॅश झाल्यानंतर दृश्यमानता कमी झाल्यानं पायलटला धावपट्टी दिसलीच नाही आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर येते। ते विमान लँड होण्याच्या 100 मीटर आधीच जे आहे ते क्रॅश झालं एका शेतामध्ये आणि क्रॅश झाल्यानंतर एक जी आग आहे ती आग लागली आणि त्यानंतर 4 ते 5 सलग स्फोट झाले आणि या अपघाताची भीषणता इतकी गंभीर इतकी तीव्र होती की यामध्ये 6च्या 6 जणांचा अजित पवारांसोबत जे इतर 5 जण होते त्या 5ही जणांचा मृत्यू। या विमानामध्ये माननीय अजित पवार यांच्यासोबतच मुंबईचे PSO HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी ज्या फ्लाईट अटेंडंट होत्या, ही अशी 5 ते 6 जण जे आहेत या विमानामध्ये प्रवास करत होती आणि या 6 जणांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय। विमान दुर्घटना पाहणाऱ्या विमानतळावरील प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की विमान धावपट्टीवरती उतरत असताना ते कोसळलं आणि स्फोट झाला। विमान कोसळलं तेव्हा आग लागली आणि त्यानंतर 4 ते 5 स्फोट झाले। इतकी मोठी आग लागली की मदत करता आली नाही। विमानात अजितदादा आहेत हे समजलंच नाही आणि काही सुचलंच नाही। पायलटनं सुद्धा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला होता, कारण की ज्या पद्धतीने ते विमान धावपट्टीच्या आधी लँडिंग करताना गिरट्या घालत होतं त्याच्यामुळे अंदाज आला असावा पायलटला की हे विमान लँडिंगसाठी सुरक्षित नाहीये। परंतु त्याने जेव्हा लँड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो यशस्वी ठरला नाही आणि हा अपघात झाला। विमान ट्रॅकवरती येत होतं आणि धावपट्टीच्या अगदी 100 फूट जवळ येऊन ते विमान कोसळलं आणि या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह इतर 5 जणांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद अशी घटना म्हणता येईल। एक तडफदार नेतृत्व अजित पवारांचं होतं, स्पष्ट वक्तव्यपणा होता आणि राज्यातील राजकारणामध्ये ज्यांचं नाव जे आदराने घेतलं जातं ते म्हणजे अजित पवार आणि आज अशा नेत्याला आपण सर्वांनीच गमावले। सकाळ माध्यम समूहातर्फे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली।